आज आम्ही आलोय काळा चौकीच्या महागणपतीच्या आगमनला। शेतवाडीचा मोरया पण होता, त्यांच्या 75वं वर्ष। एवढंच बोलायचंय की गर्दी कमी व्हायला पाहिजे। गणपतीला ठेवायचे झाले तर किती घेतील हे लोक? कशा आहात मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये। आज आम्ही आलोय काळा चौकीच्या महागणपतीच्या आगमनला। माझ्याबरोबर अंकिता पण आहे। कशी झाली आहे? खूप सारे रेकॉर्ड केले, तुम्ही आता बघितलंच ना। खूप गर्दी आहे खूप, आणि आम्ही पुढच्या रस्त्याने आता ITC कडनं येणार। आज 2-3 मोठे गणपती आहेत। एक तर काळा चौकीचा महागणपतीच आहे, एक परळचा मोरया आहे जो तुम्ही बघितलाच। शेतवाडीचा मोरया पण होता, त्यांच्या 75वं वर्ष आहे। तर ती मूर्ती पण एकदम छान बनवली आहे त्या लोकांनी। ते पण तुम्ही बघितलंच ना। पण आता आम्हाला बाकी सगळं पण रेकॉर्ड करायचं। मित्र पण आले आहेत, पण ते आता कुठे आहेत आम्हाला माहिती नाही। तर आपल्याला चालता चालता ते लोक भेटतीलच। पण मस्त मूर्ती बनवली आहे, छान, एकदम छान मूर्ती बनवली आहे कृष्णा अवताराची। तुम्ही बघू शकता आता किती गर्दी आहे इकडे। हा ITCचा सिग्नल।
नक्कीच. महागणपती कसा वाटला तुम्हाला? चांगलं वाटलं. चांगली मूर्ती आहे. मागच्या वर्षी पेक्षा चांगली आहे. हा चांगली आहे. तुला महागणपती कसा वाटला? छान आहे. मागच्या वर्षी पेक्षा चांगली वाटली मूर्ती. जोरात पण ऐकायला नाही. तुला कशी वाटली महागणपती? तेरे को कैसा लगा महागणपती? अच्छा ना, कृष्णा के रूप में. अच्छा ना, कृष्णा के इसमें बनाया लोग. अशा प्रकारे आम्हाला सगळे भेटलेले आहेत. अंकित आहे, आशिष आहे, मेघा आहे आणि रितेश आहे, अल्पित आहे. आता आम्ही बाकी सगळे पुढे आले. आमचा एक प्लेअर अजून बाकी आहे आणि तो आम्हाला भेटला नाही. कुठे आहे तो रेकॉर्ड करायला बहुतेक पुढे गेलेला आहे. हा आयफोन आहे म्हणून तो रेकॉर्ड करायला पुढे गेलेला आहे. तर आता तो जे व्हिडिओ केला तो मला देणार. तर अंकित ह्याच्यानंतर कुठे जायचं आपल्याला? आपण टिटवाडीचा मोर्या बघायला जाणार आहे. टिटवाडीचा मोर्या आम्ही स्टार्टिंगला बघितलं. तिकडे जाऊन पण एक वेगळी मजा असते त्यांच्या गल्लीमध्ये. आपल्याला जायला भेटलं तर तिकडे जाऊन परत आपल्याला महागणपतीला पण यायचं. तिकडनं आपण आता पुढे झालं ना थोडं, कारण की तिकडे आता सलामी लावणार आहे दहीहंडीची. तर आपण ते बघायला जाऊया. बोलण्याच्या राजाने मी पहिला निघतो, पण यावर्षी तो दुसऱ्या दिवशी निघालेला आहे. म्हणजे कालपासून आगमन चालू झालेलं आहे. आता इकडनं आपण जाणार आहे गणेशपूरला. बघूया तिकडनं तो गणपती निघाला आहे का, नाहीतर तो निघाल्यानंतर आपण महागणपतीलाच कव्हर करतो. काय बोलायचं? मला एवढंच बोलायचं आहे की गर्दी कमी व्हायला पाहिजे. गर्दी महत्वाची की आगमन महत्वाचं? हा काय बोलतो? गर्दी महत्वाची की आगमन महत्वाचं? मला आता वडापाव महत्वाचा कारण तो फुकट येते यांच्या मंडळाकडून. गणपतीला ठेवायचे झाले तर किती घेतील हे लोक? प्रायव्हेट कोणाचा गणपती जसं आपला घरचा तेवढेच पैसे वेगळे असे नाही. अबे त्यांचं कसं आहे माहितीये, परळच्या मोर्याचा ह्याला बोलला येणार करून परळचा मोर्या, परळच्या मोर्याचा तुला बोललेलं नाही तो करू.
चिंतामणीला ना त्याला बोललो अरे चल चिंतामणी जाऊया. जायचंय काय? जायचंय काय? मित्रांनो आम्ही आता मस्त जेवून आलो, कारण की तिकडे खूप गर्दी होती ना, तर आम्ही बोललो पहिलं जेवून घेऊया, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. तर आता मी आणि मितेशच आहे, आम्ही दोघं आता आलो आहे गणेश गल्लीच्या इथे. गणेश गल्लीवरून आम्ही आता जाणार जिथे महागणपती आहे तिथे. आता इकडनं जाणार आहे महागणपतीला. बघूया तिकडे काय रेकॉर्ड करायला भेटतं का आता नीट, आणि तिकडून मग एकदा रेकॉर्ड करून आम्ही परत येणार आहे संध्याकाळी. इकडनं घरी जाणार आहे रेकॉर्ड करून आणि येणार आहे संध्याकाळी, कारण की संध्याकाळी खूप मजा असणार आहे रात्री. तर आता पहिलं इकडनं जाऊया, बघूया आता आपल्याला काय रेकॉर्ड करायला भेटेल. तर आता तुम्ही बघितलं गणपती ऑलमोस्ट त्यांच्या गल्लीच्या एंट्रन्सपर्यंत पोहोचलेलं आहे. आता आम्ही घरी चाललो आहे, कारण की आम्ही सकाळपासून बाहेर आहे. घरी जाऊ, 1-2 तास रेस्ट करू आणि परत संध्याकाळी येणार आहे. तर संध्याकाळी आहे ना खरी मजा येणार आहे, जेव्हा मूर्ती त्या गल्लीच्या आतमध्ये ते लोक नेतील, तर ते बघण्यासारखं असणार आहे. आता आपण घरी जाऊया आणि संध्याकाळी परत येऊया. तर भेटूया संध्याकाळी. तर गाईस आता आम्ही चाललो आहे परत महागणपतीच्या आगमनला. आता वाजलेले आहेत 8:20 आणि ऑलमोस्ट गणपती गल्लीत पोचलेला आहे. तर गणपती आता पुढे जाऊन फिरून येणार आहे. तोपर्यंत आम्ही जाणार आहे आमच्या मित्राच्या गणपतीला, म्हणजे परळच्या मोर्याला. तर इकडनं आम्ही आता दादरवरनं जाऊ थेट परळला, आणि तिकडे अजून आमचे बाकीचे मित्रमैत्रिणी पण आलेले आहेत, तर त्यांना पण भेटू आणि परळच्या मोर्याचं आगमन पण बघूया. चला तिकडे जाऊया. निघालो इकडनं माझ्या मित्राच्या इकडनं. तुम्ही बघितलं असाल त्यांचा गणपती पोचला ऑलमोस्ट बिल्डिंगकडे. तर आता थोड्या वेळात वाजून ते लोक आतमध्ये नेतीलच गणपतीला. आता आम्ही चाललो आहे काळा चौकीला. काळा चौकीचा गणपती पण एकदा मेंटला आता पोचला आहे. तर फक्त टर्न मारून परत त्यांच्या एरियामध्ये जाण्यासाठी आहे. तर आता मग तिकडे जाऊया आणि तिकडे बघूया आता एंडला काय आगमनचा जल्लोष आहे. चला.
मित्रांनो फायनली आगमन झालेलं आहे महागणपतीचं. आम्ही तिकडे रेकॉर्ड करू शकलो नाही कारण की आम्ही खूप बाहेर होतो आणि गर्दी खूप होती. तर गर्दी असल्यामुळे आम्हाला नाही रेकॉर्ड करता आलं गणपती येताना. पण कुठला ना कुठल्या पेजवर तुम्हाला बघायला भेटेलच. हा आगमनच्या आजच्या दिवसाचा जे काय व्हिडिओ काढलाय तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा. जर कोणाला दाखवायचं असेल तर कसं झाला हा आगमन सोहळा. आणि असे आगमन सोहळे जर पाहिजे असेल, आम्हाला तर खूप आवड आहे असं जायला, म्हणून आम्ही जातच असतो. तर तुम्हाला पण बघायचं असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढे पण असेच चांगले चांगले व्हिडिओ दाखवत राहू. तर असंच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि सपोर्ट करा. असेच चांगले चांगले व्हिडिओ आम्ही आणत राहू परत. तर परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.